मित्रांनो, मैदान लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत चोराडे येथील ओपनच्या मैदानामध्ये आणि ती बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहेत. पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो चला, दादा मल्हार बरोबर कोण पळाले? बच्चन मामा यांचा शिट्टी आणि मल्हार पळाला. दादा कसं वाटते? पहिल्याच गटात गाडी गटपास झाली, एक नंबर वाटते ना? किती गाड्या होत्या गटाला? गाडी 6 गाड्या होत्या. आणि कितव्या तासात पळाली? 5 नंबर तासात. 5 नंबर तासात. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. पुसेगावची तयारी केली की नाही? हो केलेली. चला त्यासाठी पण शुभेच्छा. धन्यवाद. वैभव शेट काय प्रज्वल शेट नमस्ते. नमस्कार. काय गाडी पळून आली का? हो आली की. कितव्या गटात होती? आता पाचव्यात. पाचव्यात सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो, रायफल आणि लक्षाची. काय सांगाल पुसेगाव मैदानाची कशी काय तयारी चालू आहे? बघू आता 2-3 बैल आहेत डोक्यात. बरं. ती एकदा गाडी पळून माहिती, जशी गाडी पळन हा, चांगली पळन ती मग गाडी पुसेगावला उतरवू. पुसेगावला उतर. चांगलं झालं का नियोजन केलं का? चांगलंच करायचं. चांगलंच ना. बरं, आपण चांगल्या हिशोबाने करायचं, बाकी काय सगळं. बरं, बरं. आणि सासवडला आहे का पळायला? हो आहे की 1 तारखेला. सासवडला आहे. परत दुसरीकडे अजून कुठलं नियोजन आहे पुढचं? बघू सासवडचं आहे, त्यानंतर चाललंय डोक्यात. बघू आता वैभव शेट म्हणन तसं. वैभव शेट म्हणाल तसं. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, गोटचा सर्जा आहे तो पण आत्ताच गट पास होऊन आलाय. 8व्या गटात पळाला होता. कोण होतं त्या जोडीला? बुलढाणा बाबा होता. बुलढाणा भाऊ. किती तास पळाली गाडी? 5 नंबर. 5 नंबर. बरं बरं. कसं काय पुसेगावच्या मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे? नियोजन चालू झाल्याच जमाय का नियोजन? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नमस्ते. नाव काय आपलं? संभाजी साठे, गाव कुठलं? सिद्धेश्वर कुरोली. बरं, आज कोणाला घेऊन आला होता? हे पावर. पावर गट पास झाला का? हो कितव्या गटात पळाला? 10व्या गटात. पहिरेकरी कोण होतं? बापेडॉन. बाबेडाऊन होता का? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनलसाठी. मित्रांनो, पैलवाने हा आत्ता कॉकटेल आणि पैलवान पळून आल्यात 14व्या गटामध्ये. सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. त्यांना सेमीफायनलसाठी शुभेच्छा. मित्रा, नाव काय तुझं? अविनाश. गाव कुठलं? बरं, आज कोणता बैल घेऊन आला होता? गुरु. मित्रांनो, आपशिंकरांचा गुरु आहे. कुणाबरोबर पळाला हा? बच्चा बरोबर. कितव्या गटात पळाला? 15व्या गटात पळाला. बरं चला, तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा. मित्रांनो, लाडू आहे बघा हा 7व्या गटामध्ये पळाला, गटपास झालेला आहे. कुणाबरोबर पळाला दादा? कोरेगाव लक्ष. बरं, सतीश बर्गेंच्या लक्ष बरोबर. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रा, नाव काय तुझं? ओमकार. कुठलं गाव? यवतमाळ तालुका. यवतमाळवर ना आलाय? बरं बरं. कधी निघाला होता? आम्ही 8 दिवस झाला बापूच्या इथं मुक्काम. बरं बरं बरं. आणि बापूना दिला का? काय नाव आहे त्याचं? मोठ्या. मोत्या. मित्रांनो, मोत्या आत्ता पळून आला 13व्या गटामध्ये. कितव्या तासा होता? 5व्या तासा होता. गटपास झाला. कुणाबरोबर पळाला? दुर्गा बरोबर. दुर्गा बरोबर. घरची गाडी पळाली. बरं, नवीन खरेदी बापूंची का? बरं बरं. तुमच्याकडचा बैल आहे का? बरं. मित्रांनो, हा दुर्गा आहे बघा. मित्रांनो, बादल पण गटपास झालेला आहे. 12व्या गटामध्ये पळाला. बादलचा जोडीदार कोण होता दादा? छोटा बादल. छोटा बादल कुठे आहे? या बरं, दाखवा या. कसं काय आज घरचीच गाडी पळाली दादा? हो घरची गाडी नियोजन. प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा की. नाव सचिन चव्हाण. सचिन चव्हाण. मित्रांनो, हा छोटा बादल आहे आणि हा मोठा बादल आहे बघा. सुंदर अशी गाडी पळाली, चर्चा झाली मैदानामध्ये खूप. तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा दादा. मित्रांनो, आपल्या सगळे आहेत मोहिल शेट आहेत आणि बकासूर सुद्धा आता 11व्या गटामध्ये पळून आलेला आहे. त्याच्याबरोबर होता आज पाखऱ्या होता. बरं. काय कसं काय नियोजन करण्यात आलं मोहिल शेट? मामाने नियोजन केलं होतं. बरं चला, सेमीफायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. पुसेगावची कशी काय तयारी सुरू आहे आता? चालू आहे. पैरा वगैरे झाला की नाही का? झाला एवढं लवकर? काय किती दिवस आराम असणार आहे अगोदर पुसेगावच्या अगोदर? बैलाला जास्त आराम चालत नाही. 4-5 दिवस तरी साधा आता. बरं चला, शुभेच्छा. नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? बबन भाऊ मोरे, लोणी. लोणी कुठली? हे खटाव तालुका. खटाव तालुक्यातली. बरं, आज कोणती बैल आणली होती दादा? आपण हा एक आणला शंभू. शंभू. किती 9व्या गटात पळाला का? 9व्या गटात पळाला. मित्रांनो, 9व्या गटात शंभू पळाला. कोण होतो जोडीदार? जोडीला खालापूरचा संजय होता. बरं बरं. किती तासावर पळाली गाडी? 7 नंबर तासावर. 7 नंबर तासावर. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा गटपास झालेला आहे. 16व्या गटामध्ये पळून आला. कितव्या तासावर पळाली गाडी? 4 नंबर. आणि जोडीदार कोण आहे? बारामतीचा पक्ष आहे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, हा सागर नाना खुडे यांचा पक्ष आहे. हा बलमाबळ पळाला, गटपास झाला 16व्यामध्ये. कशी गाडी पळेल दादा? गाडी एकदम सुंदर पळाली. सुंदर ना? एकदम सुंदर. पहिल्यांदाच पळाला ना पक्ष? पहिल्यांदाच पळालो फर्स्ट टाइम. बरेच दिवसापासून तुमची पण इच्छा चालली होती आमची इच्छा बऱ्याच दिवसापासून. तास पूर्ण झाली आमची इच्छा. पूर्ण झाली ना इच्छा? सुंदर गाडी पळाली. तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा दादा. धन्यवाद. मित्रांनो, शिरसवडीची रायफल सुद्धा गटपास झाली. बावधनकरांच्या लक्षाबरोबर पळाला. मित्रांनो, हा अर्जुन आहे. गट क्रमांक कितीत पळाला? 19. कोण होतं जोडीदार त्याबरोबर? छोटा राणा होता. मित्रांनो, छोटा राणा सुद्धा इथं बघू शकता. आणि पिस्तूल पण आहे संदीप भाईंचा. संदीप भाईंच्या पिस्तूलवर कोण होता आज? नाही का? बरं. ते किती 6व्यात पळाला ना? ते मित्रांनो, सेमीपात्र बैल आहेत. आपण अजून घेण्याचा प्रयत्न करतोय.